नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आर्थिक आघाडीवरती भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। रेटिंग एजन्सी फिच यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढलेला आहे। जागतिक रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्जनं 2028 पर्यंत भारताच्या सरासरी वार्षिक वाढीच्या क्षमतेचा अंदाज हा 6.4% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे। याआधी रेटिंग एजन्सीनं नोव्हेंबर 2023 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा 6.2% राहील असा अंदाज वर्तवला होता। फिचनं भारतीय इकॉनॉमीच्या 5 वर्षांचे संभाव्य जीडीपी अंदाज सुधारित केलेले आहेत आणि असं म्हटलंय की 2023च्या अहवालाच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्था आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत झाली आहे। जागतिक कोरोनाच्या धक्क्याचा कमी प्रतिकूल परिणाम या अर्थव्यवस्थेवरती दिसून आलाय। आपल्या सुधारित अंदाजामध्ये फिचनं 2023 ते 28 साठी भारताचा सरासरी विकास दर हा 6.2% वरून 6.4% पर्यंत वाढवला असून फिच रेटिंगनं म्हटलंय की जागतिक आर्थिक दृष्टिकोनामध्ये समाविष्ट असलेल्या 10 उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थांसाठी पुढच्या 5 वर्षांसाठी मध्यम आणि मुदतवाढीच्या संभाव्य जीडीपी अंदाजांमध्ये किंचित घट ही करण्यात आलेली आहे। फिचनं पुढे म्हटलंय की आमचा नवीन अंदाज हा जीडीपी आणि भारतावरच्या आधारावरती दर्शवतो की ही वाढ 3.9% वरती राहील, जो नोव्हेंबर 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या मागच्या मूल्यांकनामध्ये 4% जास्त कमी आहे असं म्हटण्यात आलंय। त्यानंतर या दरम्यान रेटिंग एजन्सीज मूडीज यांनी देखील एक आनंदाची बातमी दिली आहे। गेल्या दशकामध्ये जागतिक तेल मागणीमध्ये वाढ करण्यात चीननं मोठी भूमिका बजावली असली तरी पुढच्या दशकामध्ये भारत ही भूमिका बजावेल असं एजन्सीजनं म्हटलंय। मूडीजने एका अहवालामध्ये मूल्यांकन सादर केलं असून सध्या चीन जागतिक दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तेल ग्राहक आहे तर भारत तिसऱ्या क्रमांकावरती आहे। मात्र दोन्ही देशांमधील वाढत्या मागणीमध्ये लक्षणीय फरक आहे। मूडीज रेटिंग्जनं म्हटलंय की भारताची वाढती मागणी आणि आयातीवरील अवलंबित्व जास्त असेल तर चीनची आर्थिक वाढ मंदावत असल्यानं आणि नवीन ऊर्जा वाहनांचा प्रसार वेगानं होत असल्यानं पुढच्या दशकामध्ये भारतातील मागणी ही चीनपेक्षा जास्त वाढण्यास मदत होईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं फिच आणि मूडीज यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचं रेटिंग वाढवलेलं आहे आणि याचा सकारात्मक परिणाम आपल्याला शुक्रवारच्या शेअर बाजाराच्या ट्रेडिंग सत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला। तर आता सोमवारी पाहावं लागेल की पुढे नक्की काय घडणार ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।